तर येस आज आहे आई. कशा आहे तुम्ही? हसताय ना? कारण की हसवायत राहा, कारण की हसण्याने पावर येते. येस तर धनत्रयोदशी. येस तर काल आमची पूजा झालेली आहे. वसुबारसची कालपासून दिवाळी स्टार्ट झाली आणि आपला मिनी ब्लॉग आला होता हृदयांशचा, तो सर्वांनी बघितला ना. तर दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि खूप भारी वाटतंय. आणि हृदयांशला फटाके आहे थोड्या वेळात. येस गाईस. तिकडचे येतील. तर येस गाईस, तर तुम्ही पुढे बघत राहा काय काय होतं ते, कशी कशी मज्जा मस्ती होती. स्टे ट्यून. बाय. हॅलो हॅलो. हा का, या दोघं बोलत होते. हे घे, आता मला हे दाखवायचंय काय. हृदयांश हे बनवतोय रव्याचे लाडू. बाद झालं, मी बोलतो माझ्या बहिणी फक्त हलवले. तर इकडे मस्त अशी रव्याची लाडू मी बनवली आहे. तर मस्त बांनी सांगितले त्याप्रमाणे मी बनवले आणि बघूया आता कसे होतात. पण वाटत आहे मस्त टेस्टी झालेत. हेच झाकून ठेवते आता, कारण ते थंड व्हायला वेळ लागेल. तर येस आज आहे वसुबारस आणि हे माझं वासरू है ना. तर मस्त अशी पूजा झाली. तर पूजेचं काही दाखवलं नाही ॲक्च्युली, कारण आज हृदयांची म्हणजे एक्झामच चालू होती आणि आज हृदयांचा लास्ट पेपर झाला. मी पण ऑफिसला गेली होती. ऑफिसमध्ये पण खूप काम आहे, कारण चार दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे. मग आल्यानंतर मस्त सगळं डेकोरेशन केलं. हां, पूजा झाली आमची मस्त. आणि मम्माने काय बनवलं? लाडू. लाडू. तर मी लाडू बनवले, म्हणजे शिकली आज. मस्त झाले आहेत. टेस्ट नाही केले पण दिसतं छान आहेत. हां, आणि हृदयांशला आवडतात ते लाडू म्हणून बनवले. तर मम्मींनी आणि बानी मिळून चकली बनवली. मला खूप लेट झालं यायला. तर असा होता हा आमचा ब्लॉग आणि उद्यापासून दिवाळीचे ब्लॉग सुरू होतील. येस. कशा आहात तुम्ही? हसताय ना? सकाळी नाही, हसण्याने पावर येते. आता झोपून घ्या, हसू नका. गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. गुड इव्हिनिंग. तर इथे मी धनत्रयोदशीची पूजा करते आहे. तर जसं सांगितलं आज धनत्रयोदशी आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं की वसुबारस होतं, म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. तर ती पूजा वगैरे केली. त्यानंतरून रात्री थोडं फराळाचं करायचं होतं, ते केलं. तर धनत्रयोदशी तर आपला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर हा जो आहे धन्वंतरी पूजन, तर हे नेपाळमध्ये आणि भारतामध्ये केलं जातं. तर धन्वंतरी पूजन हे हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी, तर ह्यांचं पूजन आहे. तर असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले होते धन्वंतरी देव. त्यामुळेच म्हणजे त्यांना वैद्य मानलं जातं, म्हणजे देवांचा वैद्य मानला जातो. आणि धन्वंतरी हे जे आहे तर हा विष्णूचा अवतार पण आहे, म्हणून आपण धन्वंतरीची
पूजा करतो. तर इकडे हृदयांशने पण मस्त अशी पूजा केली आहे. हार्दिक शुभेच्छा. येस, खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळी स्टार्ट झालेली आहे. तर काल आपण वसुबारसची पूजा पण केली, पण त्याचा आपण मिनी ब्लॉग बनवला होता, हो ना? येस. तर खूप गडबड गोंधळ चालू होतं दिवसभर. तर एकदम इव्हिनिंगला ब्लॉग चालू केला आपण आणि मस्त धनतेरसची पूजा झालेली आहे. सर्व छान अशी मांडणी झाली. आपले 13 दिवेही प्रज्वलित केले आहे, मातीचे दिवे. त्यानंतरून सप्तधान्य पण आपण इथे पूजलेलं आहे. त्यानंतरून लाया बत्ताशा, कवड्या. त्यानंतर तर ह्या दिवशी धन्वंतरी जयंती पण म्हणजे आपण साजरी करतो. तसेच यम दीपदान पण केलं जातं. तर यामध्ये जे आपले अकाली मृत्यू टाळण्यासाठी या दिवशी घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावला जातो. तो आपल्या कणकेचा दिवा असतो. तर त्याला यम दीपदान असे म्हणतात आणि प्रामुख्याने हे केलंच पाहिजे असं म्हणतात. तर हृदयांश काय बनवतोय तू? करंजी. तर हृदयांश स्पेशल करंजी. हा तर होत का नाही? होईल ना, होईल होईल, हळूहळू कर. तर आज आमच्याकडे जसं सांगितलं, आज करंजीचा बेत आहे. बेत? मग करंजीचाच बेत ना. बेत पाहिजे असतो. हे गाई. तर मस्त आम्ही सगळेजण इकडे बनवतोय आणि हृदयांश पण मस्त हळूहळू 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 हृदयांशनी पण मस्त बनवली. आई बघा. आता दुसरी बनवत. अरे असं कसं काय? खूप जाड बनवतो दादा, पातळ बनवायचं. अच्छा ठीक. हे फिरवायचं. तुला ते नाही ना जमत, नाही हे फिरवायचं. कुठं जाड दिसतंय इथं. हळू 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 राऊंड आली पाहिजे. जाऊ दे. गरम कर. माझी नाही राऊंड, माझी काहीतरी वेगळी ती. थांब थांब. आता इथे टाक. मध्य मिडल एवढं नाही टाकायचं. आता मला समजलं काय करायचं. ते हे लावलं का थोडस दूध? नाही तिथे नाही, इथं लावायचं. इथं म्हणजे ते पॅक. हा मी याला नाही लावलं. तसं नाही, तसं नाही. हा बीत. अरे तू डायरेक्ट ऑपरेशन करतो त्याच. अरे असं नाही करायचं. रेसे 4 मी बनवले. तर हे मस्त 4 करंजी हृदयांशने बनवले. मस्त. आता आम्ही आलोय फटाके घ्यायला. हाय के हाय के हाय के. हे 3 आहे. हा गोल्डन सिरियल मध्ये पण होता ना.
नाही म्हणजे मी याचे नव्हतं ते पाटील जे आहे ना फार्म हाऊसवाले त्यांच्याकडे फ्लॅशवाला ती एक मुलगी होती कलर निघतो ना हा मटका म्हणून होता बघा त्यामध्ये त्याचा मित्र आता हा ते एका याच्यातच ओपा क्रेझी चॅनल मध्ये पाहिलेलं मी क्रेझी चॅनल मध्ये पाहिलं. आता मी सगळ्या दुकानांची नावं दाखवेल. येस दाखवतो. हे सगळे दुकान नाशिकमध्ये CNG जिथं उभं राहतात ना तिथं आहे. हे नाव बघून घ्या. हे आमच्या ओळखीचे मोठी पिशवी दे ना. हा दे ना. सगळं एवढं सारं घरी जाऊन हॅपी का? हे आम्ही फटाके घ्यायला आलो होतो आणि घेतले तृजांशने खूप सारे फटाके. तर हे दुकान आम्हाला भेटतच नव्हतं कारण लास्ट टाइम खरंच छान भेटले होते ना फटाके. मस्त वाजले होते. तर हे आहे पंचवटी नाही विमानी बस स्टॉप एकदम छोटी बघा काय आहेत आमचे फटाके. हे बघा ही आहे 1K ची लढ. ही आहे 12 शॉट्स. हे मोठं बॉटलूचं. अजून हे बघा हे 3 स्काय शॉट्स. ही अनार म्हणजे झाड.